संजीवन सोहळा याकरता हजारोनी पायी दिल्या जातात या पुणे मार्गावरून। त्यामध्ये 14 नंबर या ठिकाणी सर्व भाविक भक्तांकरता 5 सेवा मोफत आहे। किती? 5 सेवा। पहिली अन्नदान सेवा, दुसरी चहा पाणी सेवा, तिसरी आरोग्य सेवा आणि चौथी मोफत दाढी कटिंग सेवा। म्हणजे हा स्तुत्य उपक्रम आहे। असे प्रोग्राम कोणी राबवत नाही। वाटाने तुम्हाला चहा देतात, भोजन देतात, अन्नदान देतात, पण आरोग्य शिबिराची सेवा ही विशेष आहे। पुन्हा मोफत दाढी कटिंग सेवा ही विशेष आहे। सर्व वारकरी गेल्या 8 दिवसापासून हा उपक्रम चालू आहे। हजारो दिंड्या जातात, लाखोनी वारकऱ्यांची सेवा करतात। हे या सर्व व्यापारी भाई भक्त मंडळीचा 14 नंबरच्या आगळा वेगळा आळंदी वारीच्या इतिहासातला स्तुत्य असा 5 सेवा या ठिकाणी देतात। ही मोठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात फेर, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भात। पिंपळवंडी गाव मोठं धार्मिक गाव आहे आणि कांदळी गाव या ठिकाणी भक्तराज महाराजांची समाधी आहे आणि मोठं धार्मिक गाव आहे। त्यामध्ये 14 नंबर हे जी वाडी मोठी दुकान आहे, इथली सर्व दानशूर व्यापारी मंडळी, महिला पुरुष भाविक भक्त तरुण मंडळ सर्वांच्या वतीनं हजारो दिंड्यांना ही सर्व सेवा असे मोफत भाव भक्तीचं श्रद्धेनं करतात। ही मोठी आनंदाची गोष्ट आहे। आणि पुन्हा लाखो वारकऱ्यांना या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून स्तुत्य असा उपक्रम चालू आहे। तरी आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं खूप याही वर्षी कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रातून नाही तर देशामधून अखंड वारकरी समाज अलंकापुरीकडे रस्त्यात फिरत असतो। याही वर्षी आपण सारे सद्भक्त वारकरी विठुरायाच्या माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता आळंदीकडे वाटचाल करता आपल्या सगळ्यांना प्रथमतः मनापासूनचे धन्यवाद देत असताना आमच्या श्री क्षेत्र आळंदी दिंडी पायी सोहळ्यातील सर्व भाविकांना मोफत चहा पान नाश्ता आरोग्य सेवा हे पुरवणारा आमचं स्वामी समर्थ व्यापारी बचत गट बाबा शेठ आणि मोफत दाढी आणि कटिंगची देखील व्यवस्था आहे। मला वाटतं हे आपलं 13-14 वर्ष 21 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 टप्पे होत आहे। तर जरी आळंदीला मंडळींना काही जाता आलं नाही, परंतु आळंदीच्या वाटेवर असणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम आमचा हा स्वामी समर्थ व्यापारी बचत गट करत असतो। मोठ्या आनंदाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही सारी मंडळी आलेल्या सगळ्या वारकऱ्यांची जी लागेल ती सेवा करण्याचं काम करत असतात। या निमित्तानं श्री क्षेत्र गुजरावाडी अकलापूर या ठिकाणावर आलेले सद्गुरू दत्तरायांच्या भूमीतून आलेला हा दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यामध्ये मला सहभागी होता आलं। तुम्हा सगळ्या सद्भक्तांचं दर्शन करता आलं। मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि पंढरीश परमात्मा पांडुरंगाकडे आणि माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांकडे प्रार्थना करतो या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यातील सगळ्या वारकऱ्यांना निरोगी निरामय आयुष्य लाभावं, माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलावा आणि बाप्पा तुझी सेवा करण्यासाठी ही सगळी मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अलंकापुरीकडे प्रस्थान ठेवत आहेत। त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रवास व्हावा, त्यांच्या आयुष्यात आनंद लाभावा आणि माझ्या विशेष करून शेतकऱ्यांचे ही सारी शेतकरी मंडळी विशेषत्वानं वारीमध्ये असलेले 95% अधिक ही शेतकरी मंडळी असतात। म्हणजे मुंबईकर पुणेकर देखील असतात तर ते 5-10%। पण माझा शेतकरी बांधव आपली सारी कामं सोडून बाप्पाच्या दर्शनाला आळंदीकडे प्रस्थान ठेवत असतो आणि त्या सगळ्यांची सेवा करण्याचं भाग्य या स्वामी समर्थ व्यापारी बचत गटाला लाभलेला। आमचे
रामदास शेठ मोरे असतील किंवा ही सगळी परिसरातली मंडळी या निमित्ताने ही सेवा रुजू करत असतात. त्यांनाही मनापासूनचे धन्यवाद देतो आणि आपल्या प्रवासाला माझ्या खंडाळे परिवाराच्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं नुकतेच यांचं आगमन झाले ते गावचे उपसरपंच विशाल भाऊ रेपाळे यांच्या वतीनं आपल्या या पायी दिंडी सोहळ्याला मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थोडासा पश्चिमच्या मातीच्या पश्चिम आणण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करणार आहे, जेणेकरून वारकरी 5 मिनिटं जरी बसतात तरी गाडा हलून चांगला मोकळा होईल आणि पुढे तुटतोड चालत राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे. ते प्रयत्न करू. जेवढं वारकऱ्यांसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी या ठिकाणी प्रामाणिकपणे करतोय. परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी त्याला साथ देत आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. चहा पाण्याची आपण व्यवस्था या ठिकाणी सर्वांसाठी आहे. सर्व खाली बसा. सर्वांना जागेवर चहा